नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, गट ब आणि गट क च्या पदासाठी जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे तर ती 16 जून रोजी होणार आहे असं आयोगाच्या वेळापत्रकामध्ये दिलेलं आहे. अजून काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेलं नाही, पण आपण 16 जून ही तारीख जर लक्षात घेतली तर या परीक्षेच्या तयारी करता आपण एक रणनीती आज बघणार आहोत जी 175 दिवसांची असणार आहे. मग 175 दिवसांची अशी काय स्ट्रॅटर्जी पाहिजे 1 जानेवारीपासून जर आपण बघितलं तर जेणेकरून आपण ही परीक्षा क्रॅक करू शकतो. तर ती स्ट्रॅटर्जी जी आहे मी तुमच्यासमोर सांगणार आहे किंवा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ती स्ट्रॅटर्जी जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला जो काही स्कोर येणार आहे तो 50 to 60च्या प्लस तुमचा स्कोर जाणार आहे. बघा, मी अतिशयोक्ती करत नाही की एकदम 60-70 एकदम 65-70 75 असा काही तुम्हाला स्कोर सांगत नाही. एक 50 ते 60च्या पुढे तुमचा स्कोर जाईल निश्चितच असं मी तुम्हाला सांगू शकतो. मी सुद्धा कंबाईनची मेन्स दिलेली आहे आणि मी सुद्धा सेम या स्ट्रॅटर्जीचाच वापर करून कंबाईन मेन्सला सामोरं गेलो होतो आणि पूर्वपरीक्षा क्रॅक केली होती. सेम तुम्हाला सुद्धा ती स्ट्रॅटर्जी मी इथं सांगणार आहे. तर इथं मी तुम्हाला 7 गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे, 7 गोष्टी. एक म्हणजे परीक्षा देण्याच्या अगोदर जी नवीन मुलं असतात त्यांना आपला सिलेबस माहीत पाहिजे. तर सिलेबसमध्ये 8 विषय दिलेले आपल्याला: इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान आणि त्यानंतर अंकगणित, बुद्धिमत्ता. मग याच्यामध्ये काही विषय जे आहे ते लपलेले दिसतात, जसं की भूगोलामध्ये महाराष्ट्राचं भूगोल पण आहे आणि भारताचं भूगोल पण आहे. इतिहासामध्ये सुद्धा सेम महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास. त्यानंतर जर आपण बघितलं तर विज्ञानामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे. त्यानंतर जर मित्रांनो बघितलं तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की 2023चा जो काही पेपर झाला होता त्यामध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न आले होते. आपण पहिला मुद्दा बघितला की बेसिक सिलेबस काय असतो हे जस्ट आपण एकदा बघून घेऊया. तर तो आपण सिलेबस बघितलेला आहे की हे विषय असतात. मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणत्या विषयाला किती मार्क आहेत किंवा कोणत्या विषयाला किती वेटेज आहे किंवा किती प्रश्न विचारले गेले होते. तर 2023ला पॅटर्न बदलला होता. पहिले पॅटर्न वेगळा होता, आता पॅटर्न बदललेला आहे. कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे काही पद आहे त्यांच्यासाठी एकत्रितरित्या पूर्वपरीक्षा झाली होती, त्यामुळे पॅटर्न चेंज झालेला आहे. मग आपण जर बघितलं 2023 मध्ये जे काही भूगोल आहे तर भूगोलावर 10 प्रश्न आले होते आणि 10 मार्कासाठी भूगोल होतं. त्याचप्रमाणे इतिहासावर सुद्धा 10 प्रश्न आले होते आणि 10 मार्कासाठी इतिहास होतं. त्यानंतर जर मग आपण उर्वरित विषय बघितले तर उर्वरित विषयामध्ये गणित, बुद्धिमत्तावर 20 क्वेश्चन आले होते, 20. त्यानंतर मग बाकी सगळ्या विषयावर 15-15 क्वेश्चन. पॉलिटी 15, इकॉनॉमिक्स 15, सायन्स 15 आणि चालू घडामोडी 15. तर अशा प्रकारे आपल्याला हे विषयाचं वेटेज बघायला मिळतं. सगळ्यात जास्त प्रश्न जे ते गणित, बुद्धिमत्तावर बघायला मिळतात. त्यानंतर मग जर आपण बघितलं तर पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्यानंतर सायन्स आणि करंट अफेअर्स, तर या विषयाला त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात जास्त वेटेज आहे आणि त्यानंतर इतिहास, भूगोल शेवटी आहे. मग हा झाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कोणत्या विषयाला किती वेटेज आहे हे आपल्याला इथे कळालेलं आहे. तर वेटेजनुसार आपण विषय बघितले. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे विषय आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी यूज करावं लागणार आहे आपल्याला. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा अभ्यास करावा लागणार आहे, वेगवेगळं नियोजन आखावं लागणार आहे, तेव्हाच आपल्याला परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं तर भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे 3 विषय असे की यांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. भूगोलाचं सौदी सरांच्या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जात नाही. त्यानंतर पॉलिटीचं लक्ष्मीकांत सरांच्या आणि कोळंबे सरांच्या पुस्तकाच्या बाहेरून प्रश्न येत नाही. आणि अर्थशास्त्राचं जर आपण बघितलं तर एक देसले सरांचं जे पुस्तक आहे किंवा कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्या बाहेर क्वेश्चन आपल्याला विचारले जात नाही. तर हे जे विषय असे की यामध्ये जर आपण बघितलं तर भूगोलाला 10 मार्काचं वेटेज आहे, त्यानंतर पॉलिटी 15 आणि इकॉनॉमिक्स 15, म्हणजे हे 40 प्रश्न असतात या 3 विषयावर आणि 40च मार्काचं वेटेज आहे या 3 विषयाला, बरोबर. तर ज्या मुलांचा अभ्यास 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष झालेला आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे. म्हणजे नवीन मुलं अभ्यास करतात ते या गोष्टीकडे लक्ष देत नाही. कधी कधी काय होतं, आपण नवीन अभ्यास करायला लागलेलो असतो आणि त्यावेळी आपण बघतो की इतिहास वाचायला खूप चांगला आहे, आपल्याला खूप भारी वाटतं इतिहास, ठीक आहे, आपण मस्त वाचत जातो. पण ह्या विषयाचं कसं आहे, इतिहास हा जो विषय हा एखाद्या लकी ड्रॉ प्रमाणे जर प्रश्न आले तर सोपे विचारले जातात, नाहीतर मग इतिहासाला बाउंड्रीज नाहीये. ठीक आहे, इतिहास कितीही वाचाल तरी मग तो कमी पडणार नाही.
आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी समाज सुधारकांचं पुस्तक असतं, समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, त्यानंतर ग्रोवर, बेल्लेकर, असे बरेचसे पुस्तकं आहे. ठीक आहे, इतिहासाला बाउंड्रीज नाही. इतिहास हा एक लकी ड्रॉ प्रमाणे एखाद्या वर्षी आला तर सोपे प्रश्न येणार, मग आपल्याला मार्क देऊन जाणार, आणि एखाद्या वर्षी आला तर मग असे प्रश्न येणार की ते कोणालाच नाही येणार. तर हा एक लकी ड्रॉ प्रमाणे विषय येतो. त्यामुळं आपल्याला पैकीच्या पैकी मार्क देणार हे विषय आहे भूगोल, पॉलिटी आणि अर्थशास्त्र. मग ज्यांचा अभ्यास 3-4 वर्ष झालेला आहे, ठीक आहे, किंवा ज्यांनी मेन्स दिलेले आहे, ते मुलं या विषयामध्ये चुका करत नाही. ठीक आहे, तर मी सुद्धा जेव्हा परीक्षा दिली होती तर तेव्हा सुद्धा जेव्हा आता लास्ट मेन्सला होतो तर त्यावेळी भूगोल, पॉलिटी आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये 40 पैकी जवळपास 35च्या पुढेच मार्क होते. मग तसंच बऱ्यापैकी मेन्सचे जे विद्यार्थी असतात त्यांची ही स्ट्रॅटेजी असते, ते या विषयाला जास्त टार्गेट करतात. त्यानंतर इतिहास हा लकी ड्रॉ प्रमाणे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की हा जो विषय आहे याच्याबाबत आपण निश्चित असं सांगू शकत नाही की किती मार्क पडतील, म्हणजे प्रश्न कसे येतात त्यावर हा विषय डिपेंड आहे. त्यानंतर एक विषय की ज्यामधलं आपल्याला सगळं येतं, गणित बुद्धिमत्ता. ठीक आहे, मॅथ्स अँड रिझनिंग. पण हा टाइम मॅनेजमेंटचा खेळ असतो. इथं टाइम मॅनेजमेंट जितका तुम्ही व्यवस्थित कराल तितकं तुम्हाला या विषयाचा फायदा मिळणार आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान हे असे विषय तुम्ही कितीही करा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क यामध्ये मिळत नाही. शक्यतो 99% तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणार नाही. मग याची तयारी तशीच करायची. याची तयारी कशी करायची की आपल्याला सिलेक्टिव्ह टॉपिकवरच फोकस द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला कसाही क्वेश्चन आला तरी अर्धे मार्क किमान पडलेच पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग इथं या विषयावरून, या सिलेबसवरून आपल्याला काय समजतं तर भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याचा अभ्यास परफेक्ट पाहिजे. म्हणजे 40 पैकी आपल्याला जवळपास आपला स्कोर 35 पर्यंत तरी किमान गेला पाहिजे. त्यानंतर गणित बुद्धिमत्तासाठी आपल्याला टाइम मॅनेज करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर इतिहास, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान याचा अभ्यास एक लिमिटेड करायचा आहे, पण व्यवस्थित करायचा आहे. त्या गोष्टीवर प्रश्न आले तर आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. ठीक आहे, तर या विषयांना बाउंड्रीज नाहीये. चालू घडामोडी घेतलं, सामान्य विज्ञान घेतलं आणि इतिहास घेतलं. इतिहास मध्ये तरी सोपे प्रश्न आले तर आपण आउट ऑफ मार्क पर्यंत जाऊ शकतो, पण या 2 विषयांची तशी गॅरंटी देता येत नाही. मागील वर्षीच्या आयोगाचे तुम्ही प्रश्न बघा, या विषयाची कोणी जास्त गॅरंटी देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, इतिहास याचा सिलेक्टिव्ह अभ्यास करायचा की ज्या टॉपिकवर यापूर्वी प्रश्न विचारलेले. फॉर एक्झाम्पल चालू घडामोडीवर पुरस्कारावर प्रश्न विचारले जातात, रिसेंट लॉन्च होणारे ॲप्लिकेशनवर प्रश्न विचारले जातात, त्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम समजून घ्या, त्याचबरोबर आपण म्हणू शकतो मायक्रोसॉफ्ट यांनी भारतासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांवर प्रश्न विचारले जातात, नियुक्त्यावर प्रश्न विचारले जातात. तर ते टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहे. आणि त्याचबरोबर सामान्य विज्ञानमध्ये बायोलॉजी हा जो घटक आहे, म्हणजेच आपण त्याला जीवशास्त्र म्हणतो, यावर 9 प्रश्न असतात आणि फिजिक्स, केमिस्ट्रीवर 6 प्रश्न असतात. त्यामुळे बायोलॉजीवर जास्त आपल्याला इथं फोकस करायचं आहे. मग काय करायचं काय नाही ते आपण पुढे बघूया. तर तुम्हाला विषय कळले की कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं, कोणत्या विषयाला नाही. तर भूगोल, पॉलिटी, अर्थशास्त्र तुम्हाला हे व्यवस्थित करायचंही करायचंय. ठीक आहे, याला तुम्ही स्किप करू शकत नाही. हे विषय स्किप केला तर तुम्ही तिथं स्पर्धेमधून बाहेर पडून जातात. त्यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी आपल्याला दररोज वेळ काढून प्रॅक्टिस करायचीच आहे. आणि बाकी विषयातील कोणकोणते घटक करायचे ते आपण पुढे बघणार आहोत. आता मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगाल, त्याचबरोबर यूट्यूबवर खूप सारे शिक्षक लोक आहेत, ते तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करता, मार्केटमधून एक PYQचं पुस्तक घेऊन येता, त्याच्यावर लिहिलं असतं PYQ विश्लेषणासह. ठीक आहे, मग तुम्ही ते पुस्तक वाचायला लागता. तर तसं करायचं नाही. ठीक आहे, मग ते का करायचं नाही तर हे मी तुम्हाला सांगतो. आपला स्ट्रॅटर्जी मधील 4था घटक आहे विश्लेषण. 4था घटक काय? विश्लेषण. ठीक आहे, विश्लेषण करायचंय आपल्याला. विश्लेषण काय करायचंय? विश्लेषण. तर एक वेबसाईट आहे MPSC मटेरियल म्हणून. MPSC मटेरियल म्हणून एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जायचं तुम्हाला प्रत्येक वर्षाचे क्वेश्चन पेपर मिळतील. तुम्हाला प्रत्येक वर्षाचे क्वेश्चन पेपर मिळतील. मग आपल्याला काय करायचंय? विश्लेषण काय करायचंय? समजून घ्या, तुम्ही एखादा विषय अभ्यासाला घेता. समजून घ्या तुम्ही अर्थशास्त्र हा विषय अभ्यासाला घेतला. काय घेतलं? अर्थशास्त्र हा विषय अभ्यासाला घेतला. मग अर्थशास्त्राचा जेव्हा तुम्ही अभ्यासाला घेता तेव्हा तुम्हाला काय करायचं? त्याच्या अगोदर बघा प्लॅनिंग जो असतो, प्लॅनिंग हा घटक इतका महत्वाचा आहे, ज्याने जो मुलगा प्लॅनिंगवर
लक्ष देतो आणि त्यानुसार अभ्यास करतो त्या मुलाला 100% यश मिळतं. मग आता तुम्हाला करायचं काय, विश्लेषण नेमकं काय करायचंय, कोणताही विषयचा अभ्यास सुरुवातीला जेव्हा आपण करतो तेव्हा काय करायचंय, तर समजून घ्या अर्थशास्त्राचा तुम्ही अभ्यास सुरू करत आहात, तुम्हाला काय करायचं 2013 पासून पेपर काढायचे पूर्व परीक्षेचे. 2013चा तुम्ही पेपर घेतला, तुम्हाला जस्ट प्रश्न वाचायचा आहे, ठीक आहे. आणि प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला फक्त 2013च्या पेपरमध्ये प्रश्न कोणत्या टॉपिकशी संबंधित होता हे लिहायचे. फॉर एक्झाम्पल प्रश्न असेल राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित, राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित प्रश्न असेल समजून घ्या दारिद्र्याशी संबंधित, दारिद्र्याशी संबंधित प्रश्न असेल समजून घ्या सार्वजनिक वित्ताशी संबंधित, ठीक आहे, सार्वजनिक वित्ताशी संबंधित. मग आपल्याला हेच विश्लेषण 2014 साठी करायचे, आपल्याला याला जास्त वेळ लागत नाही, ठीक आहे. तर 2013 मध्ये कोणकोणत्या अर्थशास्त्रावर प्रश्न जे आले ते कोणकोणत्या टॉपिकवर आले त्या प्रश्नातून कळून जातं. फॉर एक्झाम्पल दारिद्र्य विषयक समित्या वर खालीलपैकी एक प्रश्न आहे तो सोडवा, असा जर प्रश्न असेल तर मग हा दारिद्र्यावर प्रश्न आहे, आपल्याला लगेच लक्षात येतं. मग 2014चं सुद्धा सेम आपल्याला करायचं, 2015चं सुद्धा सेम आपल्याला करायचं. ही गोष्ट आपल्याला कधीपर्यंत करायची, 2023चा जो पेपर होता तोपर्यंत आपल्याला हे सगळं करायचं. पहिले टॉपिक लिहून घ्यायचे, ठीक आहे. मग आता टॉपिक लिहिल्यानंतर आयोगाने सिलेबस अर्थशास्त्राचा काय दिलेलं आहे, अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, मग इथं काही टॉपिक आपल्याला दिलेले, ठीक आहे, टॉपिक आपल्याला दिलेले. मग असा सिलेबस जो आहे तो एवढाच दिलेला आहे, ठीक आहे, 2 ओळीत सिलेबस दिलेला आहे. मग आता आणि काही काही विषयांचं काहीच नाही दिलं, पॉलिटी काहीच नाही समोर, ठीक आहे, चालू घडामोडी काही जास्त एकच लाईन आहे, इतिहास एकच लाईन आहे. मग आपल्याला करायचं काय, आपल्याकडे काय होतं नंतर टॉपिक येतात, आपल्याकडे काय येतं 2013 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न आहे, त्यानंतर 14 मध्ये पण आहे, 15 मध्ये पण आहे, त्यानंतर 17 मध्ये, 18 मध्ये, त्यानंतर दारिद्र्यामध्ये जर बघितलं प्रत्येक वर्षी प्रश्न येतो. मग ठीक आहे, दारिद्र्यामध्ये आपल्याला हे टॉपिक सगळे एका लाईन मध्ये लिहून घ्यायचे, ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, सार्वजनिक वित्त, चलनवाढ, पैसा आणि चलन हे टॉपिक एका खाली एक लिहून घ्यायचे. आणि मग दारिद्र्य हा टॉपिक घ्यायचा आणि दारिद्र्यावर प्रश्न कोणकोणत्या घटकावर विचारला, तर एखाद्या वेळेस दारिद्र्यविषयक समित्यावर प्रश्न विचारला असेल, दारिद्र्यविषयक समित्या, त्यानंतर दारिद्र्याच्या निर्देशांकावर प्रश्न विचारले असेल, जे उपासमार निर्देशांक वगैरे असतो निर्देशांक, किंवा दारिद्र्याचे प्रकार निरपेक्ष आणि सापेक्ष यावर प्रश्न विचारला असेल. मग तुम्ही या गोष्टी केल्या, ठीक आहे, या गोष्टी केल्या तर तुम्हाला याचे 2 फायदे होते. अशा प्रकारे विश्लेषण केल्याने 2 फायदे होतात. विश्लेषण कसं करायचं, तर वेबसाईटचं नाव सांगितलं, तिथून क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचा, एखाद्या तिसऱ्या व्यक्तीने आयतं तुम्हाला विश्लेषण करून दिलेले आणि ते तुम्ही वाचून ते प्रश्न वाचणार, त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. असं जर तुम्ही केलं तर याचा काय फायदा होईल हे मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन पेपर डाउनलोड केला, 2013चा डाउनलोड केला, 2013च्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास सुरू करत आहात, इकॉनॉमिक्समध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले ते लिहून काढले, 2014 मध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले ते लिहून काढले. मग तुम्ही कॉमन टॉपिक तसेच दिले. फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न आला ना, राष्ट्रीय उत्पन्नच लिहायचं, दारिद्र्यावर आला ना, दारिद्र्यच लिहायचं. अशा प्रकारे तुम्हाला सगळे टॉपिक बघायला मिळतील. समजा एखादा टॉपिक कळाला नाही तर कोणी अभ्यास वगैरे झालेला असेल त्याला विचारला की नेमका हा प्रश्न कोणत्या टॉपिकशी संबंधित आहे, मग तुम्हाला एक प्रॉपर टॉपिक येतात तिथं. मग आपल्याला काय करायचंय, टॉपिक आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्रत्येक टॉपिकचा सब टॉपिक शोधायचंय. एखाद्या वर्षी समितीवर प्रश्न आहे, एखाद्या वर्षी प्रकारावर प्रश्न आहे, एखाद्या वर्षी निर्देशांकावर प्रश्न आहे. मग हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला कळतं नेमकं आयोगाचा सिलेबस काय, ठीक आहे. तिथं फक्त दिलेलं असेल राष्ट्रीय उत्पन्न, पण राष्ट्रीय उत्पन्नाचं जे काही समजून घ्या GDP आहे, NDP आहे, समजून घ्या NNP आहे, हे नेमकं काय आहे, ठीक आहे. मग त्याचा आधारभूत वर्ष काय आहे, तर असे सब टॉपिक खूप आहे. मग आपल्याला कळतं हे सब टॉपिकवर प्रश्न या आलेला आहे आणि आपल्याला एक्झॅक्ट आयोगाचा सिलेबस समजतो की सिलेबस नेमकं काय. मग आपण स्वतः हा आयोगाचा सिलेबस काढतो आणि हा सिलेबस कसा काढला आपण, आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून, आणि हे स्वतः आपण ॲनालिसिस केलं. त्यामुळे याचा फायदा होतो काय, जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक अभ्यासायला जाता किंवा एखाद्या लेक्चररचं लेक्चर बघता, समजा दारिद्र्यावर लेक्चर आहे, तुम्हाला लगेच क्लिक होतं, अरे यार दारिद्र्यविषयक समिती सर शिकवताय किंवा दारिद्र्यविषयक समितीचा पॉईंट मी वाचतोय तर यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. हे असतं फायदा स्वतः विश्लेषण केल्याचा. तुम्हाला लगेच बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी क्लिक होत राहणार की यावर प्रश्न आला होता, त्यावर प्रश्न आला होता. तुमचं कॉन्सन्ट्रेशन ती गोष्ट वाचताना किंवा बघताना वाढणार आणि तुम्हाला परीक्षेमध्ये 100% त्याचा फायदा होणार. तर इथं आपल्याला काय करायचं, तर अशा प्रकारे स्वतः सिलेबस क्रिएट करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार. तर 100% मी आता तुम्हाला लिहून देतो की याचा तुम्हाला 100% डेफिनेटली फायदा होणार. मग हे झालं चौथा मुद्दा, विश्लेषण. आता 5वा मुद्दा हा आहे की मी स्वतः जेव्हा विश्लेषण केलं
तर तेव्हा कोणकोणते टॉपिक मला मोस्ट इम्पॉर्टंट बघायला मिळाले. तर हे ते टॉपिक तुमच्या समोर आहे, हे की टॉपिक आहे, याच्या बाहेर जास्त काही क्वेश्चन येत नाही, पण हे मी केलेले तसं तुम्हाला सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. तर आपण इतिहास विषय बघितला, तर इतिहास विषयामध्ये आपल्याला जास्त काही वाचत वगैरे बसायचं नाही. मी हे जे टॉपिक दिलेले हे विश्लेषण स्वतः तुम्हाला सुद्धा करायचंय, मग तुम्हाला सुद्धा आयडिया येऊन जाईल. तर आपल्याला गव्हर्नर जनरल, ठीक आहे, गव्हर्नर जनरल म्हणजे बंगालचा गव्हर्नर, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल, त्यानंतर व्हाईस रॉय, त्यांची माहिती आपल्याला असली पाहिजे. त्यानंतर 1857चा उठावाबाबत व्यवस्थितपणे माहिती असली पाहिजे. त्यानंतर काँग्रेसची स्थापना, काँग्रेसचे अधिवेशन, कोणता अधिवेशन, महत्वाचे 4-5 सिलेक्टिव्ह अधिवेशन लक्षात ठेवायचे ज्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर या अधिवेशनामध्ये पहिले 5 अधिवेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पहिली महिला अध्यक्ष असलेलं अधिवेशन, पहिलं गावामध्ये ग्रामीण भागामध्ये झालेलं अधिवेशन. ठीक आहे. तर अशा अधिवेशन आपल्याला लक्षात ठेवायचे मेन. त्यानंतर आपल्याला मग ज्या काही काँग्रेसच्या चळवळी आहे, स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळ आणि त्याचबरोबर भारत छोडो आंदोलन यांचा अभ्यास करायचा. पण त्यामध्ये तुम्हाला जास्त काय बघायचंय तर महाराष्ट्राचं योगदान, महाराष्ट्राचं योगदान जे असेल, महाराष्ट्राचे नेते जे असेल या चळवळीमध्ये, त्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. कारण आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असा आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला क्रांतिकारी चळवळीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. गांधीजीचे कार्य, मग गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी जे काही चंपारण्याचं वगैरे सुरुवातीला छोटे छोटे आंदोलन केले होते, तर त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. आणि त्यानंतर पक्ष जे महत्वाचे आहे, काँग्रेस पक्ष त्याची स्थापना, स्वराज्य पार्टी त्याची स्थापना, साम्यवादी पार्टी त्याची स्थापना, गदर पार्टी त्याची स्थापना कुठे झाली, काय झाली, ही बेसिक इन्फॉर्मेशन. त्यानंतर प्रत्येक राजकीय नेते आणि त्यांचं वृत्तपत्र समजून घ्या. अॅनी बेझंटची कोणकोणती वृत्तपत्रे होती, लोकमान्य टिळकांची कोणकोणती वृत्तपत्रे होती, ही आपल्याला माहित असली पाहिजे. त्यानंतर महत्वाच्या संस्था, ब्राह्मण समाज वगैरे या संस्था आपल्याला माहित असायला हव्या. ठीक आहे. क्रांतिकारी संघटना सुद्धा यामध्ये येतात, त्या सुद्धा आपल्याला माहित असायला हव्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे समाजसुधारक आणि समाज सुधारणा चळवळीसाठी त्यांनी जे काही वेगवेगळे समाज सुरू केले होते, प्रार्थना समाज, आर्य समाज, त्याचबरोबर सत्यशोधक समाज, तर हे समाज आपल्याला माहित असले गरजेचं आहे. त्यांचं समाजाचं उद्दिष्ट वगैरे काय होतं आणि त्यामध्ये खास करून कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होता. त्यानंतर महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ बघा, महाराष्ट्रामध्ये जे काही सुरुवातीच्या काळामध्ये उठाव झाले होते, कोळ्यांचे उठाव झाले होते, भिल्ल समुदायाचे उठाव झाले होते, त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके यांचं थोडक्यात आंदोलन होतं, उमाजी नाईक यांचा संघर्ष होता, तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील वृत्तपत्र, कोणत्या समाजाने आपला प्रचार करण्यासाठी कोणतं वृत्तपत्र वगैरे सुरू केलं, तर ही इन्फॉर्मेशन असली पाहिजे. त्यानंतरच बघा महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ, तर जसं आपण भारताची स्वातंत्र्य चळवळ अभ्यासणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोणकोणत्या व्यक्तींचं काय योगदान होतं हे अभ्यासायचं आहे. त्यानंतर स्त्री समाज सुधारक, ठीक आहे, यांचा अभ्यास करायचा आहे, स्त्री समाज सुधारकांचा, आणि कामगार चळवळ. तर हे मुद्दे आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील, हे मुद्दे आहे भारताच्या इतिहासातील. मग आता जो पाचवा महत्वाचा मुद्दा असेल तो असेल इथं मी तुम्हाला जो सांगणार आहे, 5वा 6वा म्हणा, जो संदर्भ आहे. ठीक आहे, संदर्भ. तर संदर्भ मी तुम्हाला इथं सांगतो कोणकोणते संदर्भ यूज करायचे. तुम्हाला इतिहासासाठी इयत्ता 11वीचं जे जुनं पुस्तक आहे ते तुमचं बाय हार्ड असलं पाहिजे. ते तुमचं जवळपास पाठ करा, तुम्ही काही करा, पण ते पुस्तक व्यवस्थित करा. ठीक आहे, कारण ते पुस्तक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इयत्ता 11वीचं जुनं पुस्तक जर तुम्ही केलं तर तुम्हाला इतिहासामध्ये जे काही 15 क्वेश्चन असतात, तुम्हाला 5-6 क्वेश्चन तर इझिली सॉल्व्ह होऊन जातात. जसं की एक शेतकऱ्याचा उठाव हा टॉपिक मेन्शन करायचा राहून गेला. महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी उठाव झाले होते, तर शेतकऱ्यांचं आपण म्हणूया, शेतकऱ्यांनी एक उठाव केला होता मोठा, तर तो आपल्याला सावकारांविरुद्ध तो आपल्याला माहीत असला पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी मी जे महाराष्ट्राची इतिहासाची पॉईंट दिली, या सगळ्या गोष्टी 11वीच्या जुन्या पुस्तकामध्ये मेन्शन आहे. नवीन पुस्तक नका वाचू, नवीन पुस्तक एन्शियंट हिस्ट्रीशी संबंधित आहे आणि एन्शियंट हिस्ट्री कंबाईनला नाही. त्यामुळे जुनं पुस्तक महाराष्ट्राची इतिहासाशी संबंधित आहे ते बघायचं. त्यानंतर समाज सुधारकांसाठी एखादं पुस्तक यूज करा आणि एक समाधान महाजन सरांचं पुस्तक यूज करा. तर एवढ्या गोष्टी यूज करू शकता. किंवा मग तुम्ही अभ्यास मित्राची एखादी बॅच जॉईन केली असेल तर क्लासच्या नोट्स आणि लेक्चर सफिशियंट आहे. त्यासाठी तुम्ही डेमो लेक्चर वगैरे बघू शकता. मारुती सरांनी कशा प्रकारे यूट्यूबवर तुम्हाला इतिहास शिकवलेला आहे, त्यांचं एक तुम्ही लेक्चर बघा, खूप सुंदर त्यांनी शिकवलेला आहे इतिहास. यानंतर पुढे जाऊया, संदर्भ झाले, इतिहासामध्ये काय काय बघायचं ते झालं. त्यानंतर आपल्याला भूगोलाचा जो काही सिलेबस दिलेला आहे, तर भूगोलाच्या सिलेबसमध्ये काय बघायचं, तर भूगोलाच्या सिलेबसमध्ये बघा 2 गोष्टी, एक भारताचा भूगोल आहे आपल्याला
आणि एक महाराष्ट्राचा भूगोल आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे. भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात ते जुनं इयत्ता 10वीचं जे पुस्तक आहे भारताचा भूगोल, ठीक आहे, त्यावरून प्रश्न विचारले जातात. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आपल्याला सौदी सरांच्या पुस्तकातून मोस्टली प्रश्न विचारले जातात. मग भारताच्या आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा काय अभ्यास करायचा, तर भारताचा स्थान आणि विस्तार, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती, रेखावृत्तीय विस्तार किती, भारताचं क्षेत्रफळ किती, मग भारत कोणत्या गोलार्धात येतो, उत्तर गोलार्धात, कोणत्या गोलार्धात येतो, पूर्व गोलार्धात, तर हे. त्याचबरोबर सेम महाराष्ट्राचं अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, लांबी, रुंदी, कोणत्या गोलार्धात येतो, काय भारताच्या कोणत्या ठिकाणी येतो, पश्चिम भागात, पूर्व भागात, हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल तुम्हाला करायचा आहे, त्याचबरोबर भारताचा सुद्धा प्राकृतिक भूगोल. तर दोन्हीचे कॉमन पॉईंट आहे, भारतामध्ये नदी प्रणालीचा अभ्यास करायचा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेम. त्यानंतर लोकसंख्या तुम्हाला कंपॅरिझन करून अभ्यास करायचा. मी एक लोकसंख्येत लेक्चर घेतलेले युट्यूबला, मोफत आहे सगळ्यांसाठी, तुम्ही ते बघू शकता. त्यामध्ये मी सुंदररित्या महाराष्ट्र आणि भारताची जी काही लोकसंख्येचं कंपॅरिझन, घनता, मग भारताची किती, महाराष्ट्राची किती, आणि त्याचबरोबर भारतातील सगळ्यात जास्त घनता असलेलं राज्य कोणतं, सगळ्यात कमी घनता असलेलं राज्य कोणतं, महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त घनता असलेला जिल्हा कोणता, सगळ्यात कमी घनता असलेला जिल्हा कोणता. तर ते लेक्चर तुम्ही नक्की बघा. 1,00,000 मुलांनी त्या लेक्चरला, 1,00,000पेक्षा जास्त मुलांनी ते लेक्चर बघितलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मृदा, खनिजे आणि वन्य ह्या टॉपिक अभ्यासताना आपल्याला व्यवस्थितपणे काही गोष्टीची काळजी घ्यायची. तर बघा, भारतामध्ये सुद्धा मृदाचा अभ्यास करायचा आपल्याला, पण भारतामध्ये मृदेवर जास्त प्रश्न विचारले जात नाही, हेच प्रश्न महाराष्ट्रावर जास्त विचारले जातात, महाराष्ट्रातील मृदा, खनिजे, वने. तर बघा, हा टॉपिक आपल्याला कसा अभ्यासायचा आहे, तर इथं स्थान खूप महत्वाचं आहे. कोणती मृदा कोणत्या स्थानावर सापडते, कोणतं खनिज कोणत्या ठिकाणी सापडतं, आणि कोणत्या प्रकारची वनं कुठं आढळतात. तर हे इथं ठिकाण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, ठिकाण. ठीक आहे, तर आपल्याला मृदा, खनिज आणि वन हे अभ्यासायचे. त्यानंतर दोन्ही हवामान अभ्यासायचे, महाराष्ट्राचं हवामान, त्यानंतर देशाचं हवामान. शेती हा मुद्दा जो आहे, तर शेती हा मुद्दा तुम्हाला इयत्ता 9वीचं जुनं पुस्तक आहे भूगोलाचं, त्यामध्ये जे काही शेतीचे विषयक मुद्दे दिलेले ते तुमचे कव्हर होऊन जातील. ठीक आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाचं इयत्ता 9वीचं जुनं पुस्तक आहे. त्यानंतर उद्योगाचं सुद्धा तेच पॉईंट आहे, तुमचे त्या ठिकाणून कव्हर होऊन जातील जुन्या 9वीच्या पुस्तकातून. आणि अक्षांश, रेखांश मी तुम्हाला सांगितलं. तर हे भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलातील मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जे 15 प्रश्न असतात, तर 15 पैकी जवळपास 12 प्रश्न जे आहे ते या मुद्द्याशी संबंधित असतात. तर हे मुद्दे आपल्याला व्यवस्थितपणे करायचे. त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक यूज करायचं, संदर्भाचा विचार केला तर. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी इयत्ता 9वीचं जुनं पुस्तक सुद्धा आहे. भारताच्या भूगोलासाठी इयत्ता 9वीचं जुनं पुस्तक माझं युट्यूबवर लेक्चर आहे, जवळपास एक 8,00,000पेक्षा जास्त मुलांनी आय थिंक बघितलेलं आहे. 5,00,000 का 8,00,000 असं काहीतरी आकडा आहे. तर ते लेक्चर तुम्ही बघा, संपूर्ण भारताचा भूगोल म्हणून आहे. एक मी घेतलेलं आहे, एक हर्षाली मॅडमने एक घेतलेलं आहे. तर तुम्ही दोन्हीतून कोणतं जरी बघितलं तरी चालेल. मी जुनं इयत्ता 10वीचं जे पुस्तक आहे ते कव्हर केलेलं आहे, आणि हर्षाली मॅडमने NCERT कव्हर केलेले आहे. ते तुम्ही फ्री आहे, ते तुम्ही लेक्चर बघू शकता. आणि जर तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची असेल तर आपल्या बॅचमध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल मीच तुम्हाला शिकवणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. कसं फ्री असेल, फ्री करायचं असेल तर फ्री ऑप्शन उपलब्ध आहे. जर तसं पेड बॅच घ्यायची असेल, तुम्हाला व्यवस्थित पण तयार करायची असेल तर पेड सुद्धा ऑप्शन उपलब्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर जगाच्या भूगोलासाठी आपल्याला जगाच्या भूगोलाचं कोणतं पुस्तक नाही घ्यायचं. इयत्ता 6वी, 7वी आणि 8वीच्या भूगोलाचं पुस्तक आपल्याला पृथ्वीशी संबंधित जी माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती थोडीफार करून ठेवायची आहे. तर पृथ्वीशी संबंधित माहितीवर प्रश्न विचारले जातात, एखाद्या वर्षी विचारले जातात, एखाद्या वर्षी नाही, कारण आपल्याला ती सिलेबसमध्ये दिलेली आहे. बघा, पृथ्वी आणि जागतिक विभाग याशी संबंधित आपल्याला प्रश्न येत असतात. मग याच्यावर सुद्धा मी युट्यूबवर व्हिडिओ बनवलेला आहे, 7वीचं 6वीचं संपूर्ण 6वी भूगोल, संपूर्ण 7वी भूगोल. तर बिंदास तुम्ही बघू शकता. आपल्या बॅचेसमध्ये स्टेट बोर्डमध्ये सुद्धा घेतलेले. म्हणजे मी तुम्हाला असं नाही की पेड बॅच घ्या ना असं तसं सांगत नाही. मी तुम्हाला दोन्ही ऑप्शन सांगत आहे, आणि त्याचबरोबर पुस्तकाचे ऑप्शन सांगत आहे. मी दोन्ही प्रकारचे विद्यार्थ्यांना इथे ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करतो. एक म्हणजे जॉब वगैरे करणारे, टाइम कमी आहे, व्हिडिओ बघून अभ्यास करतात, त्यांच्यासाठी ऑप्शन व्हिडिओचे सांगतोय. आणि ज्यांच्याकडे वेळ आहे, ते फुल टाइम अभ्यास करतात, त्यांच्यासाठी पुस्तकांचा ऑप्शन सांगत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्थेसाठी काय करायचं, अर्थव्यवस्थेसाठी बघा हे जे टॉपिक दिलेले यामधून प्रश्न विचारले जातात. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, लोकसंख्या, नियोजन आयोग आणि त्याची पंचवार्षिक योजना, पैसा आणि चलनवाढ, त्यानंतर बँकिंग, त्याचबरोबर RBIचा अभ्यास करायचा, आणि RBIची पतनियंत्रणाची साधनं व RBIने स्थापन केलेल्या ज्या समित्या आहे, नरसिंहन वगैरे समिती, तर ते समित्या बँकिंग विषयक समिती आपल्याला त्याला म्हणता येईल, त्यांचा अभ्यास करायचा.
सार्वजनिक वित्त, मग सार्वजनिक वित्तमध्ये तुमचा जो अर्थसंकल्प हा पॉईंट दिलेला आहे इथं हा कव्हर होऊन जातो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सार्वजनिक वित्तमध्ये आणि बँकिंगमध्ये मुद्रा आणि राजकोषीय नीती हा टॉपिक कव्हर होऊन जातो. दारिद्र्यमध्ये तुमचं दारिद्र्य आणि बेरोजगारी, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, त्याचबरोबर बँकिंग इथं तुमचं कव्हर होतं. आणि खाली आपल्याला काय दिलेलं आहे, व्यवहार तोल आणि व्यापार तोल, तर यामध्ये तुमचा परकीय व्यापार हा मुद्दा कव्हर होऊन जातो. बऱ्यापैकी सिलेबस इथेच कव्हर होतो. बाकी शेती उद्योग हे जे असतात तर यावर काही जास्त प्रश्न विचारले जात नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे PYQ, तर PYQचाच व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. इकॉनॉमिक्ससाठी हे आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. आणि इकॉनॉमिक्स साठी आपल्याला काय करायचंय, तर करंट अफेअर्स मधलं इको कव्हर करायचं आपल्याला. फॉर एक्झाम्पल दरवर्षी व्यापाराची आकडेवारी बदलत असते, दरवर्षी समजून घ्या की जी काही चलनवाढ वगैरे आहे त्याची आकडेवारी बदलत असते, दरवर्षी इकॉनॉमिक्सशी संबंधित वेगवेगळे निर्देशांक येत असतात. तर करंटचा थोडा टच जो आहे तो असलाच पाहिजे इकॉनॉमिक्स सब्जेक्टला. यानंतर जर बघितलं तर इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही कोळंबे सरांचं, देसले सरांचं पुस्तक आणि इयत्ता 11वी-12वीचं पुस्तक, इयत्ता 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये हे जे मुद्दे ते शोधायचे. 11वीच्या पुस्तकामध्ये दारिद्र्य मुद्दा आहे, लोकसंख्या मुद्दा आहे, नियोजन आयोग आणि पंचवार्षिक मुद्दा आहे. त्याचप्रमाणे 12वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न हा मुद्दा वगैरे दिसून येतो आणि व्यापार हा मुद्दा दिसून येतो. तर वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे मुद्दे आहे ते त्या ठिकाणी जाऊन कव्हर करायचे. हे मुद्दे स्टेट बोर्डमध्ये शोधायचे, स्टेट बोर्डमधून कव्हर करू शकता तुम्ही. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. जर इकॉनॉमिक्स अवघड वाटत असेल तर मग त्यासाठी मी आहे, अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करा इकॉनॉमिक्ससाठी. मग मीच आहे. तुम्हाला कसं इकॉनॉमिक्स येत नाही मग ते तुम्ही मला सांगा. बाकीच्या मुलांना मी शिकवलेलं ते तुम्हाला सांगतीलच. बघा चालू घडामोडीची दररोज आपण ऑनलाईन वगैरे प्रॅक्टिस घेतच असतो. अभ्यास मित्राचे व्हिडिओ यूट्यूबवर आहे उपलब्ध, अभ्यास मित्राची बॅचेस सुद्धा आहे, तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता. बाकी इकॉनॉमिक्स ते चालू घडामोडीसाठी पुरस्कार, महत्त्वाची व्यक्ती, पहिल्या घडामोडी, त्यानंतर नियुक्त्या, क्रीडाविषयक घडामोडी आणि गाजलेल्या घटना. तर बघा मित्रांनो, फ्री याचे लेक्चर उपलब्ध आहे, खूप सारे लेक्चर उपलब्ध करून दिलेले आहे चालू घडामोडीचे मी, आणि खूप साऱ्या मुलांना प्रश्न आलेलेही आहे. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं, एक इयर बुक घ्यायचं. आता 2023 वर्ष कंप्लीट होईल आणि 2023चं एक इयर बुक येईल मार्केटमध्ये कोणत्याही पब्लिकेशनचं. मी सांगतो अभिनव पब्लिकेशनचं घ्या किंवा मग सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं घ्या किंवा मग एक पृथ्वी अकॅडमी आहे, ठीक आहे, पृथ्वी परिक्रमा म्हणून, त्याचे 6 माही येतात, तर ते 2 6 माही घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला या 3 मधून एक ऑप्शन निवडायचंय, एक ऑप्शन चॉईस करायचं, ते पुस्तक घरी आणायचं आणि त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला दररोज ऑनलाईन लेक्चर बघायचे आहे, अभ्यास मित्राचे ऑनलाईन लेक्चर. ठीक आहे. चालू घडामोडीची आपली स्पेशल बॅच सुद्धा आहे, तर ती सुद्धा जर घ्यायची असेल तर तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर राज्यशास्त्र, पॉलिटी. आता पॉलिटीचा थोडा अप्रोच वेगळा आहे. ठीक आहे. पॉलिटीवर आयोग प्रश्न विचारण्याचा आयोगाचा माइंडसेट जो मला बघायला मिळाले इतके दिवस, तर तो कसा असतो हे मी तुम्हाला सांगतो. बघा, पॉलिटीचं सुरुवाती चॅप्टर आहे घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये आणि प्रास्ताविका. आयोग काय करतो, दरवर्षी या 3 घटकामधून एकावर प्रश्न टाकतो. कधी घटना निर्मितीवर टाकतो, तर कधी प्रस्तावनेवर टाकतो, तर कधी घटनेची वैशिष्ट्यावर टाकतो. मग आपल्याला यातलं काही स्किपच करायचं नाही. जर तुम्ही घटनेची वैशिष्ट्य हा मुद्दा स्किप केला आणि हे दोघांची तयारी करून गेले ना, आयोगाने याच्यावरच क्वेश्चन टाकला तर कसं होईल. तर तुम्हाला इथं जे पॉलिटीमध्ये आयोगाने गट पाडलेले प्रश्न विचारण्यासाठी आणि त्या गटावर प्रश्न येतो हे लक्षात ठेवा. जसं की मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य याचा एक गट आहे. कधी मार्गदर्शक तत्वावर प्रश्न येतो तर कधी मूलभूत हक्कावर येतो, कधी मूलभूत कर्तव्यावर येतो. तर याचा एक गट आहे. हे गट आपल्याला, तुम्ही यातला एखादा स्पेसिफिक गट स्किप करून टाका, पण जर इथं घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्य प्रास्ताविक आहे, तर यातला एखादा चॅप्टर मिस करू नका, हे मला म्हणायचंय. पूर्ण गट तुम्ही स्किप करा जर तुमच्याकडे वेळ नाही तर, पण तुम्ही काय करा, जर घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्य केली तर प्रास्ताविका हा टॉपिक स्किप करू नका. त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल दोन्ही करायचे. आणि कंबाईनसाठी एक मुद्दा सांगतो, महाराष्ट्राशी संबंधित जे काही गोष्टी आहे त्यावर तुम्ही जास्त लक्ष द्यायला हवं. फॉर एक्झाम्पल राज्यपाल वाचताना थोडं जास्त कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. त्यानंतर मुख्यमंत्री वाचताना अजून जास्त लक्ष द्यायला पाहिजे. न्यायव्यवस्थेमध्ये उच्च न्यायालयावर थोडं जास्त भर द्यायला पाहिजे. त्यानंतर UPSC MPSCचा अभ्यास करत असेल तर, म्हणजे UPSC आणि MPSC आयोगाबाबत बोलतो की केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग, तर राज्य लोकसेवा आयोगावर थोडं जास्त लक्ष द्यायचं. त्यानंतर महान्यायवादी, महाधिवक्तावर जर अभ्यास करत असेल या मुद्द्यावर, तर महाधिवक्तेवर जास्त प्रश्न येतात, ते थोडं लक्ष द्या त्याच्यावर. तर राष्ट्रपती आणि राज्यपालाचा सोबत अभ्यास करायचा. पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ
यांचा सोबत अभ्यास करायचा. न्यायव्यवस्था एकदाच अभ्यासायची. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, काय फरक आहे अधिकारामध्ये काय नाही हे एकदाच करायचं. त्यानंतर घटना दुरुस्ती आणि रिसेंटली झालेल्या घटना दुरुस्त्या, म्हणजे घटना दुरुस्ती कशी होते, तिचे प्रकार काय आणि आता लेटेस्ट कोणकोणत्या घटना दुरुस्ती अलीकडे झालेल्या आहे. जसं की आता महिलांना आरक्षण देण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली संसदेमध्ये आणि संसदेमध्ये, लोकसभेमध्ये आणि राज्य विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण दिले जाणार आहे. मग त्यासाठी कोणकोणत्या घटना दुरुस्ती करण्यात आल्या हे आपल्याला माहीत असलं पाहिजे करंटशी रिलेटेड. त्यानंतर आणीबाणी हा चॅप्टर आणि पंचायत राज. पंचायत राजमध्ये काय महत्त्वाचं आहे तर पंचायत राजमध्ये पंचायत राज विषयक समित्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने स्थापन केलेल्या. त्यानंतर पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिल्यानंतर समजून घ्या की जे काही आर्टिकल आहे 243 ABCDEFG वगैरे तर ते माहीत पाहिजे. त्यामध्ये निवडणूक आयोगाचं, वित्त आयोगाचं आणि ग्रामसभेचे हे आर्टिकल मोस्ट इम्पॉर्टंट, हे आर्टिकल व्यवस्थित करायचे आहे. आणि त्यानंतर पंचायत राजशी संबंधित कोणत्या तरतुदी कंपल्सरी, कोणत्या कंपल्सरी नाही. तर आता मी काय बोलतो जे नवीन मुलांना समजत नसेल पण पुढे जसं तुम्ही जाल तसं तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येईल. आणि ब्रिटिशकालीन कायदे जो आहे तो हा एक मुद्दा आहे की ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा ब्रिटिश संसदेने काही कायदे पारित केले होते. हा पहिलाच मुद्दा आहे पण हा चुकून शेवटी गेला. तर ब्रिटिशकालीन कायदे हा एक टॉपिक करायचा आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून 1935च्या भारत सरकारच्या कायद्यापर्यंत. तर खूप सारे कायदे बघा ते आपल्याला करायचे आहे. तर यासाठी मी तुम्हाला पॉलिटीसाठी कोळंबे सरांचं पुस्तक किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक सांगाल. याच्या काही जास्त बाहेर प्रश्न जे ते जात नाही. यानंतर बघा विज्ञानमध्ये मग बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स. पण आपल्याला जर तुम्हाला या विषयाला जास्त समजून घ्या मार्क मिळत नसेल, 1-2 वर्षी परीक्षा दिली पण काहीतरी रिझल्ट आला नाही तर मग तुम्ही जास्त बायोलॉजीचा अभ्यास करा आणि फिजिक्स केमिस्ट्री मधील हे सिलेक्टिव्ह टॉपिक करा. बायोलॉजीमध्ये पण तुम्हाला काय करायचं, वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण हे करूनच जायचं. सर्व संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, चेता संस्था या संस्थांचा अभ्यास करायचा. आणि पेशी, उती, रोग हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आजार, रोग, ठीक आहे. सर्व संस्था, वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये अणु आणि अणुशी संबंधित संकल्पना, कार्बनचं महत्व, धातू, अधातू आणि किरणोत्सारिता हे चॅप्टर. आणि फिजिक्समध्ये मोजमाप, ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा, चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण, कार्य आणि बल आणि ऊर्जा तर हे चॅप्टर. तर हे आहे सामान्य विज्ञानमध्ये. माझा असा सल्ला असेल की बायोलॉजीला जास्त तुम्ही भर द्या. बायोलॉजीवर 9 प्रश्न येतात, बाकी केमिस्ट्रीवर 3 येतात आणि फिजिक्सवर 3 येतात. मग बघून घ्या, ठीक आहे. तुम्ही केमिस्ट्रीचे एवढे जरी टॉपिक केले, फिजिक्सचे एवढे जरी टॉपिक केले तर तुम्हाला 3 पैकी 1-1, 2-2 मार्क इझिली मिळतील. म्हणजे बायोलॉजीचा व्यवस्थित अभ्यास केला, बायोलॉजीमध्ये जर स्कोर केला तर मग तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे. मग यासाठी स्त्रोत सांगतो, 6वी ते 10वी स्टेट बोर्ड आणि 11वी 12वीचं जर स्टेट बोर्ड केलं तुम्ही तर तुम्हाला खूप फायदा होईल. 11वी 12वीच्या स्टेट बोर्डचा इतका फायदा होईल की तुम्हाला बाकी विद्यार्थ्यांपेक्षा निश्चितच सायन्समध्ये तुमचा स्कोर जास्त असेल. आपल्याला काही सगळंच वाचायचं नाही, आपल्याला जे सिलेबसमध्ये तुम्हाला आढळेल, सिलेबस कसं काढायचं मी तुम्हाला शिकवलं, त्यामध्ये जे मुद्दे आढळेल ते मुद्दे 11वी 12वीच्या पुस्तकातून जर तुम्ही वाचले तर तुम्हाला खूप फायदा होईल. कारण ज्या लेखकांच्या पुस्तकं सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या लेखक विश्लेषण घेतात परीक्षा झाल्यानंतर आणि मग ते सांगतात की 15 पैकी 7-8 प्रश्न आपल्या पुस्तकामधून होते. आणि तेही प्रश्न डायरेक्ट नसतात, ते इनडायरेक्टली असतात की त्याचा संबंध असतो वेगळ्या प्रकारे. तर मार्केटमध्ये असं कोणतंही आता पुस्तक नाही सध्याच्या घडीला की जे तुम्हाला बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क मिळवून देऊ शकतात. एक 11वी 12वीचं पुस्तक आहे पण ते इंग्रजी भाषेमध्ये आहे, ते जर तुम्ही वाचू शकला किंवा गुगल ट्रान्सलेट करून जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये आपण जर बघितलं तर वयोवारी, लसावी मसावी, वेगवेगळं अंतर, गुणोत्तर व प्रमाण, नफा तोटा, शेकडेवारी हे गणिताचे चॅप्टर. आणि त्याचबरोबर अंकमालिका आणि अक्षरमालिका, नातेसंबंध, सिलोगिझम, आकृत्या, कोडिंग, डिकोडिंग, विधाने आणि निष्कर्ष, खरे खोटे, कागदाची घडी, दिशाज्ञान चाचणी आणि बैठक व्यवस्था हे बुद्धिमत्तेमधील घटक. आणि हे काय करायचे आता, हे जे काही हे जे काही अंकगणित बुद्धिमत्ता आहे, मॅथ्स अँड रिझनिंग, याचा अभ्यास नेमकं कसं करायचा. तर पहिले आपल्याला कोणत्या तरी टीचरकडून हे समजून घ्यायचं की एखादं गणित सोडवायचं कसं.
जर माहीत असेल तर समजून घ्यायची गरज नाही, पण माहीत नसेल तर समजून घ्यावंच लागेल की कोणतं गणित सोडवायचं कसं. हे काय वाचून समजणारी गोष्ट नाही. आणि यासाठी तुम्ही शिक्षकांच्या वगैरे नोट्स वापरू नका, माझा तुम्हाला स्पेसिफिक सल्ला असेल. एखाद्याकडून गोष्ट समजून घ्या की वयोवारीचे गणित सोडवायचे कसे, आणि ते कळल्यानंतर एक RS अग्रवाल सरांचं पुस्तक आहे जे आता मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध झालेले आहे. त्यामध्ये बरेचसे तुम्हाला एक्झाम्पल बघायला मिळतील. ते एक्झाम्पल सोडवत चला, फक्त एक्झाम्पल सोडवत चला, ठीक आहे. नाही सुटले एखादं तर त्या टीचरला पाठवा, किंवा मग नाही सुटत असेल तर एखादा मित्र असेल, चांगलं गणिताचं ज्ञान असेल त्याला पाठवा, पण प्रॅक्टिससाठी हे पुस्तक घ्या. यानंतर मित्रांनो, आता आपण सगळे महत्त्वाचे मुद्दे बघितले. आता 7वा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, आपण पहिले सिलेबस बघितला, त्यानंतर कोणत्या विषयाला किती वेटेज हे बघितलं, त्यानंतर मी तुम्हाला विश्लेषणाचा मुद्दा समजून सांगितला, ठीक आहे. कोणता विषय महत्त्वाचा नाही, कोणता आहे हे तुम्हाला सुरुवातीला समजून सांगितलं. त्यानंतर प्रत्येक विषयातील महत्त्वाचे घटक आपण बघितलेले आहे आणि संदर्भ पुस्तक बघितले. 6 मुद्दे आपण बघितले. मग आता एक सगळ्यात शेवटचा मुद्दा की दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे. तर दिवसाचं नियोजन 2 प्रकारचे विद्यार्थी आपल्याकडे आहे. एक असे विद्यार्थी आहे की ते जॉब करतात, ठीक आहे, ते जॉब करतात आणि जॉब किंवा दुसरीकडे काही कॉलेज वगैरे करत असेल, आताच अभ्यासाला सुरुवात केली असेल, तर असे मुलं आहे की ती फुल टाइम देऊ शकत नाही, ठीक आहे. आणि दुसरे विद्यार्थी असे की जे आता तयारीला सुरुवात केलेली किंवा 1-2 वेळा परीक्षा दिलेली आहे, ते फुल टाइम करू शकतात. तर या दोन्हीसाठी सांगतो कसा अभ्यास करायचा. बघा, दोघांनीही किमान 1 तास चालू घडामोडीसाठी द्यायलाच पाहिजे, ठीक आहे. कंपल्सरी चालू घडामोडीसाठी 1 तास, जे काही लेक्चर्स वगैरे आहे आणि जे पुस्तक सांगितले इयरबुक ते वाचायचं. इयरबुक आपल्या परीक्षेपर्यंत जवळपास पाठ झालं पाहिजे. मग तिथून पुढे महिन्याचे पुस्तक घ्यायचे, 2-2, 3-3 महिन्याचे जे काही आपल्याला मार्केटमध्ये पुस्तक भेटते चालू घडामोडी संबंधित ते विकत घ्यायचे. पण इयरबुक तुमचं व्यवस्थितच असलं पाहिजे, ठीक आहे. 2-2, 3-3 महिन्याची पुस्तक कोणते सांगतो, आता 2024 मध्ये परीक्षा आहे आणि ती पण जून महिन्यामध्ये. मग आपल्याला मे पर्यंत चालू घडामोडी करायचे, तर मग त्याचे विषय एक महिन्याचे जे काही पुस्तक येतात चालू घडामोडी ते नंतर करायचे आपल्याला. तर बघा मित्रांनो, दररोज 1 तास चालू घडामोडीला द्यायचा आणि दररोज 1 तास गणित बुद्धिमत्ताला द्यायचा. जर तुम्ही आता गणित बुद्धिमत्ताला आतापासून वेळ दिला नाही किंवा याला टाळाटाळ केली तर मग परीक्षेमध्ये कार्यक्रम झालाच म्हणून समजा. कारण तुमचं कितीही गणित बुद्धिमत्ता परफेक्ट असलं तर ते कमी वेळात गणित सोडवणं, कमी वेळात बुद्धिमत्ताचा प्रश्न सॉल्व्ह करणं हेच आपल्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. आणि हे चॅलेंज आपण तेव्हा सोडू शकतो जेव्हा आपली डेली प्रॅक्टिस असते. तर अशा प्रकारे गणित बुद्धिमत्ता डेली तुम्हाला करायचे, चालू घडामोडीला दररोज 1 तास द्यायचा आहे. आणि हे दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्हाला एक विषय धरून एका विषयाचा अभ्यास सुरू करायचा. आता बरेचसे मुलं म्हणतात की मी दररोज 2 विषय करतो, सकाळच्या सेशनमध्ये हा, दुपारच्या सेशनमध्ये हा. पण माझं सजेशन असेल की तुम्ही एकाच विषयाचा अभ्यास सुरू करा, ठीक आहे. एकाच विषयाचा अभ्यास सुरू करा. समजून घ्या की तुम्ही एका विषयाचा अभ्यास सुरू केला. जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही त्याला किमान 3 तास तरी द्यायला पाहिजे, ठीक आहे. आणि फुल टाइम अभ्यास करत असाल तर मग तुम्ही त्याला 5 ते 6 तास तरी द्यायला पाहिजे, ठीक आहे. असं माझं सिंपल मत आहे. 3 तास जर तुम्ही देत असाल तर 3 तास असे द्या की जास्तीत जास्त लेक्चर व्हिडिओज बघून काढा, कारण त्यामध्ये तुमचं मोस्टली बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होतात. तुमच्याकडे 3 तासामध्ये तुमच्याकडे वाचन करायला एवढा मोठा टाइम नाहीये. आणि हे 5 ते 6 तास देणारे जे फुल टाइम मुलं आहे, तुम्ही सुद्धा लेक्चर वगैरे व्हिडिओ बघू शकता, पण तुमच्याकडे वाचनाला जास्त टाइम आहे म्हणून तुम्ही वाचनाला महत्त्व दिलेलं कधीही बेटर राहील. तर अशा प्रकारे दररोज तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, एकच विषय धरून चालायचा दररोज, मेन विषय, ठीक आहे. एक विषय म्हणजे कोणता, तर दररोज आपलं बघा इथं अंकगणित बुद्धिमत्ता हे दररोज चालूच राहणार आहे आणि चालू घडामोडी दररोज चालूच राहणार आहे. मग या उरलेल्या विषयातील एक विषय घ्या कोणता तरी आणि त्याचा अभ्यास सुरू करा, ठीक आहे. मग त्याचा अभ्यास सुरू करा. मग आता तुम्ही एक विषय सुरू केला, पहिले 1 आठवडा फक्त तो विषय बघा, ठीक आहे. पहिले 1 आठवडा त्याचा अभ्यास करा, लगेच त्याची PYQ नका सोडू. आता बघा, लहान मुलगा पण एखादा उतारा वाचल्यानंतर त्याच्या खालचे प्रश्न सोडवतो. मग तसं आपण एखादा पूर्ण चॅप्टर केल्यानंतर त्याच्या खालचे PYQ आपल्याला लगेच सुटून जातील. तर आपल्याला काय करायचंय, समजा तुम्ही पॉलिटीचा अभ्यास सुरू केला, पॉलिटी तुम्ही जवळपास अभ्यास करत 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 राष्ट्रपतीपर्यंत आला. मग त्यानंतर तुम्ही PYQ जर सोडवायला लागले पहिल्या चॅप्टरचे, तर मग तेव्हा तुम्हाला कळेल, अरे यार इथं आपल्या चुका होत्या, तिथं आपल्या चुका होत्या, आपण विसरलो. मग तुम्हाला ते कुठे चुका होतात कुठं नाही हे समजायला सोपं होऊन जाईल. लगेच घटना निर्मिती चॅप्टर वाचला, लगेच PYQ सोडवले तर ते सुटणारच आहे. त्यातले 90% PYQ तुमचे सॉल्वच होणार आहे. पण जर तुम्ही नंतर वाचले तर तुमचे 50% PYQ सुटतील आणि 50% नाही सुटणार. मग त्यावरून तुम्हाला कळेल की आपण कुठं चुकतोय कुठं नाही, आपल्याला नेमकं काय करायची गरज आहे, आपल्याला कुठं मिस्टेक होत आहे कुठं नाही हे तुम्हाला कळेल. आणि आपण कसा अभ्यास करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला कळेल. की काळजीपूर्वक भरभर अभ्यास केला तर जमणार नाही, व्यवस्थितपणेच अभ्यास करावा लागणार आहे. तर PYQ लगेच सोडवू नका, चॅप्टर झाल्या त्याला थोडा वेळ जाऊ द्या आणि मग PYQ सोडवणं सुरू करा. तर असा माझा सल्ला राहील. बाकी सगळे सांगणार PYQ सोडवा,
PYQ लगेच सोडवा, पण लगेच सोडू नका, ठीक आहे. तर हे माझं सजेशन राहील. मग आता बघा, आपल्याकडे 175 दिवसांची मी स्ट्रॅटर्जी सांगतोय 1 जानेवारीपासून. मग 175 दिवसांची स्ट्रॅटर्जी, तर 175 दिवसांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला 125 दिवसांची स्ट्रॅटर्जी आणि त्यानंतर 50 दिवसांची स्ट्रॅटर्जी, अशी टोटल 175 दिवसांचं स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगतो. आपलं डेलीचं नियोजन झालं, डेली 1 तास चालू घडामोडी, 1 तास गणित बुद्धिमत्ता, आणि मग उरलेला जो काही टाइम असेल तो एका विषयाला द्यायचा आहे, आणि मग आपल्याला नंतर जमलं तर प्रश्न वगैरे सोडवायचे दुपारच्या वेळेमध्ये निवांत. आता इथं पण एक मुद्दा सांगतो की संध्याकाळीच, जास्त रात्री वगैरे अशाच गणित बुद्धिमत्ताला देत जा. झोपायच्या आधी एखादा तास, अर्धा तास, 1.5 तास तुमच्या वेळेनुसार. हे झोपण्याच्या अगोदरच करत जा गणित बुद्धिमत्ता, आणि करंट अफेअर्स असं सकाळी करत जा, ठीक आहे. तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. यानंतर किंवा दुपारी केले तरी चालतंय करंट अफेअर्स, कारण वेगवेगळे मुद्दे राहते. दुपारी आळस आलेला असतो, दुपारी करंट अफेअर्स किंवा PYQ यामधून एक करा, पण संध्याकाळी 100% गणित बुद्धिमत्ताच करायचं. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, तर आता उरलेला जो विषय तो जो विषय दररोज आपल्याला त्याला किती तास द्यायचे सांगितले हे मी तुम्हाला सांगितलं. आता प्रत्येक विषयाच्या अभ्यासाला आपल्याला 21 दिवस द्यायचे. कोणताही विषय असू द्या, 21 दिवसामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि जर अभ्यास होत नसेल तर ते जे मी मेन मुद्दे सांगितले ते तरी 21 दिवसात कव्हर करायचे. मग 21 दिवस तुम्हाला प्रत्येक विषयाला द्यायचे. मग तुम्ही आता विचार करणार, अरे यार कमी पडू शकतात काही दिवस, असं होईल का माझं 21 दिवसामध्ये पूर्ण अभ्यास करून? तर त्याचा आता विचार करू नका, कारण आपण तो विचार इतके दिवस करतच नव्हतो. प्लॅनिंग बघायच्या अगोदर या गोष्टी करतच नव्हतो. आता असं टार्गेट ठेवा की 21 दिवसामध्ये मला तो एक विषय कंप्लीट करायचा आहे. आणि 21 दिवसामध्ये तुम्हाला कसं करायचं आहे, तर 21 दिवसा म्हणजे 3 आठवडे, तर 6 दिवस अभ्यास करायचा, आणि जे काही 6 दिवस अभ्यासलं त्याचं रिव्हिजन 7व्या दिवशी करायचं. परत पुढचे 6 दिवस अभ्यास करायचा. मग जे काही 12 दिवसात तुम्ही अभ्यासलं त्या 12 दिवसाचं नियोजन पुढच्या 7व्या दिवशी, ठीक आहे. आता तुम्ही 6 दिवस अभ्यास केला, 7व्या दिवशी रिव्हिजन केलं, परत 6 दिवस अभ्यास केला, परत पुढचा जो 7वा दिवस असेल त्या दिवशी रिव्हिजन. मग 20 दिवस अभ्यास केला, 21वा दिवस कशासाठी असेल, रिव्हिजनसाठी असेल. आणि परत जो काही तुम्ही 21 दिवसात अभ्यास केलेला आहे, तर 22 ते 25 पुढचे जे 4 दिवस असेल ते रिव्हिजनसाठीच असणार आहे. रिव्हिजन इतकं महत्वाचं आहे, जो रिव्हिजन नाही करणार त्याचं काहीही होऊ शकत नाही. मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून आणि मी कितीतरी मित्रांचं किंवा कितीतरी स्टुडंटचं हे बघितलेले, फक्त रिव्हिजनमुळे मागे पडतात. कारण आपल्याकडे एक मन प्रचलित आहे, पुढचं पाठ मागचा सरसा पाठ, आणि MPSC मध्ये इतके सब्जेक्ट आहे की ते लागू पडतं. त्याला पुढचं पाठ होतं, मागचं सरसा पाठ होतं, आणि हे होतंच. आणि याच्यावर एकच शस्त्र उपयोगी आहे, ते म्हणजे रिव्हिजन. ते काय? रिव्हिजन. रिव्हिजन जर कराल तर तुम्ही वाचाल, ठीक आहे. रिव्हिजन, तर रिव्हिजन तुमचं झालंच पाहिजे. रिव्हिजनवर तुम्हाला फोकस द्यायचाच आहे. रिव्हिजन केलं तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. मग आता आपले किती विषय उरले होते? समजून घ्या 5 विषय उरले होते. इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. तर हे 5 विषय उरले होते. मग आपण असं कन्सिडर करून चालूया की प्रत्येक विषयाला जर 25 दिवस दिले तर जवळपास 125 दिवस जे आहे ते 5 विषयाला लागतील. आणि 125 दिवसामध्ये दररोज तुमचा 1 विषय 2 विषय चालू आहे, गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी. म्हणजे असे तुमचे जे काही पूर्ण जे 7-8 विषय दिलेले तुम्हाला, अंकगणित आणि बुद्धिमत्ताला मी एकच विषय कन्सिडर करतो. इथं हे सेपरेट मेन्शन केलं, मी 7च कन्सिडर करतो. तर हे 7 विषय जे ते तुमचे कव्हर होऊन जातील, ठीक आहे. जे 8 विषय ते तुमचे कव्हर होऊन जातील. तुम्हाला कळणार नाही कसे कव्हर झाले, तर 125 दिवसामध्ये हे विषय तुमचे कव्हर होऊन जातील. आता अजून एक तुम्हाला इथं सांगतो, तुम्ही 25 दिवसामध्ये 1 विषय कंप्लीट केला, मग जेव्हा तुम्ही नेक्स्ट विषयाचा अभ्यास सुरू करणार, आणि परत 6 दिवस झाल्यानंतर परत तुम्ही जे काही 6 दिवसात अभ्यासलं त्याचं रिव्हिजन करणार, तर याची सुद्धा काळजी घ्या की तुम्हाला मागचा जो विषय तुम्ही करून ठेवलेला आहे पहिले 25 दिवसात, त्याचा सुद्धा रिव्हिजनसाठी तुम्हाला टाइम काढायचा आहे. आणि मग समजून घ्या की आता तुम्ही 45 दिवस अभ्यास केला, आणि आता पुढचे जे काही समजा 46 दिवस अभ्यास केला, पुढचे जे काही 4 दिवस असणार ते रिव्हिजनसाठी असणार आहे. तुम्ही 1 विषय 25 दिवसामध्ये कंप्लीट केला, दुसरा विषय जो आहे तो 25 दिवसामध्ये आता तुमचा कंप्लीट होत आलेला आहे, तर तुम्हाला वेळ काढून पहिला पण विषयाला रिव्हिजन द्यायचंय, आणि जो दुसरा विषय त्याचं सुद्धा रिव्हिजन करायचंय. कारण आपल्याला पहिले जे अभ्यासलेले ते विसरायचं नाही, म्हणून रिव्हिजन, PYQ. नंतर समजून घ्या तुम्ही असंही करू शकता, दुसरा विषय अभ्यासताना पहिल्या विषयाची PYQ सोडू शकता. तर हे सुद्धा तुम्हाला फायदेशीर राहील, कारण पहिल्या विषयाचं ऑटोमॅटिक रिव्हिजन होत राहील तुमचं. तर असंही तुम्ही करू शकता. मग यानंतर असं करून तुमचे 125 दिवसामध्ये 5 विषय कंप्लीट होऊन जाईल. पण यामध्ये मेन मुद्दा हा आहे, जो रिव्हिजन करेल त्याचा 100% स्कोर येईल. रिव्हिजन हे मोस्ट इम्पॉर्टंट घटक आहे. आणि यानंतर जर आपण बघितलं तर शेवटचा मुद्दा,
राहिलेले 50 दिवस काय करायचं, तर राहिलेल्या 50 दिवसामध्ये फक्त आणि फक्त जे काही झालेलं आहे ते आपल्याला रिवाईज करायचं. ठीक आहे, चालू घडामोडी तसंच चालू ठेवा, जे अभ्यासलं त्याचं रिव्हिजन करा, अंकगणित बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस करा आणि बाकी 5 विषयाला परत रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. जी तलवार घासून घासून आपल्याला एकदम जंतर करायची, तिला एकदम धारदार करायचे आणि जे काही रिव्हिजन तुम्ही करणार आहे तर त्याला एक सपोर्ट द्यायचा आपल्याला टेस्ट सिरीजचा. तर तुम्हाला एक टेस्ट सिरीज सुद्धा लावायची, कोणती तरी चांगली टेस्ट सिरीज लावा. अशीच टेस्ट सिरीज लावा की जिच्यामध्ये तो शिक्षक एक्सप्लेनेशन देतो, प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देणारी टेस्ट सिरीज लावा. तुम्हाला फक्त पेपर दिला जाईल आणि ओके तुम्हाला 50 मार्क पडले 100 पैकी, जा आता घरी, अशी टेस्ट सिरीज असेल तर कृपया करून लावू नका. अशीच टेस्ट सिरीज लावा जी टेस्ट पेपर झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं जाईल. एक्सप्लेनेशन जर दिलं जात असेल तरच ती टेस्ट सिरीज लावा, नाही तर मग बाकी काही उपयोग होणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्याच गोष्टी आपल्या अभ्यास मित्राच्या बॅचेसमध्ये आहे. अभ्यास मित्राची एक बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे, आम्ही पॉलिटी आणि सायन्स त्यामध्ये सुरू केलेले. तुम्ही सुरू झालेली बॅच सुद्धा जॉईन करू शकता किंवा मग 9 जानेवारीला आपण परत एक पूर्वपरीक्षेची बॅच सुरू करणार आहोत, ती तुम्ही जॉईन करू शकता. दोन्हीची फी 1999 रुपये असणार आहे. तर तुम्हाला दोन्ही बॅचेसमध्ये बऱ्यापैकी सेमच कंटेंट भेटणार आहे. मग तुम्ही आताही जॉईन करा आणि जर पुढे अभ्यास सुरू करायचा असेल तर पुढेही 9 जानेवारीला बॅच सुरू होणार आहे, तेव्हापासून तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. तर आय होप तुम्हाला स्ट्रॅटर्जी वगैरे आवडली असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. कारण या काही बॅचेस ज्या आहेत त्या अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवर आहे आणि ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरला आहे. ठीक आहे, ज्यांनी डाउनलोड केलेलं असेल त्यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांना तुमचं मत नक्की मांडा व्हिडिओच्या खाली की कसं शिकवलं जातं कसं नाही. थँक्यू सो मच, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.